क्रांती, हनुमान जयंती तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं पूर्णा पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे, बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, शमीम रिजवी, इमाम साहब, DYSP समाधान पाटील, तहसीलदार माधवराव बोथीकर, नप्पचे मुंतजीब, महावितरणचे श्री वसमतकर, उत्तमराव दादा कदम, प्रकाश दादा कांबळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, तलाठी गोरेसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अनेक मान्यवरांनी जयंती मंडळासंदर्भात सूचना मांडल्या, पण त्या केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। जयंती कार्यक्रमात कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आयोजित बैठकीत बोलताना दिली। कमीत कमी आपल्या नगरपालिकेने आणि आरोग्य विभागाने एक 3 ठिकाणी टेंट लावावे, म्हणजे जेणेकरून समजा कोणाला चक्कर येते उन्हामध्ये तर त्यांचं येणं तिथल्या तिथं उपाययोजना त्यांच्यावर तातडीने झाली पाहिजे। आणि नगरपालिकेने जे टेंट लावायचे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था करायची, पिण्याच्या पाण्याची, थंड पाण्याची, एक माझी सूचना आहे। व्यवस्था असते ते जयंती मंडळामध्ये एकदम आखरीला राहते। पाण्याचे तहान कोणाला लागले तर 1 किलोमीटर पर्यंत जे जयंती मंडळाचा आपला पूर्ण देखावा वगैरे ते पूर्ण सोहळा असतो, त्या समोरच्या माणसाला जर तहान लागली ते मागेपर्यंत जाऊ शकत नाही, तेव्हा विजयनगरमध्ये पाण्याची एक व्यवस्था ठेवायची, अण्णाभाऊ साठे चौक तेथे एक व्यवस्था ठेवायची, त्याच्यानंतर सोनार गल्लीमध्ये एक व्यवस्था ठेवायची। या 3 जागी जर व्यवस्था जर पाण्याचे कॅन वगैरे जर जागोजागी जर राहिले तर ती व्यवस्था चांगली। दुसरं असं आहे की MSCB विभागाने डॉक्टर जागीरदार यांच्या दवाखान्याजवळ एक पोल आहे, ते पोल एकदम जीर्ण अवस्थेमध्ये आहे, खाली पूर्ण नाचलेला आहे पोल, काय म्हणून येईल म्हणू शकत नाही। तेव्हा जर व्यवस्था झाली ते पोल आता निरर्थक नुसता उभा ठेवलेला आहे, बाजूला एक पोल उभा केलेला आहे, ते पोल तिथून एकदा काढण्याची व्यवस्था करावी। जागोजागी रेती गिट्टी असे तुकडे पडलेले आहेत, ते लवकरात लवकर 2 दिवसांमध्ये काढण्यात यावे। आणि MSCB ला पण असं सांगणं आहे की जागोजागी वायर DP काही ठिकाणी ते शटर तुमचे उघडे असतात साहेब, खूप मोठी शोकांतिका आहे। काल परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांनी MSCBच्या प्रतिनिधीला असं सांगितलं त्या बैठकीमध्ये की एखादा अधिकाऱ्याचा चालू असलेला नंबर आम्हाला दिला तर बरं होईल, किमान मला तरी म्हणले ते, म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की MSCBचा कारभार आपल्याकडे कसा चालतो। कारण बैठक होत असती, आपण सूचना देत असतो, त्याचं पालन होतंय की नाही हे फक्त गावात राहणाऱ्यालाच माहिती आहे। नेहमी आता मीटिंग मध्ये आता बरेच जण गाढवांबद्दल बोलतील, गाढवांबद्दल आपण बोलून थकलो, आता गाढव ऑटोमॅटिकच कमी झाले काय की असं दिसणं आले। साहेब मिरवणुकीच्या दिवशी आपल्या भीमनगर परिसरामध्ये असो या ठिकाणी असो असे ते गाई म्हशी अचानक मध्ये येत असतात मिरवणुकीमध्ये। मग नगरपालिकेला माझी विनंती असेल की आपण ते फिरता टॉयलेट असतंय त्याची जर आपण व्यवस्था केली तर बरं राहील। वायरचा आपण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। त्याचबरोबर दुसरी एक माझी या ठिकाणी विनंती आहे की पूर्णा शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्री होत आहे आणि योगायोग पूर्णा शहरामध्ये भविष्यामध्ये दारूची भट्टीच उपस्थित होती का काय अशी शंका मला या ठिकाणी आहे। म्हणून पूर्णा शहरामध्ये 2-3 दिवसापासून या ठिकाणची दारू बंद झाली पाहिजे। आता काही म्हणले की दुकान व्यापारी सोनारी गल्ली जे आहे अर्ध मार्केट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बंद असते, ते बंद का असते हे थोडंसं त्या लोकांनी व्यापारी लोकांनी येऊन जर आपल्याला चर्चा करून जर त्यांनी दुकान वगैरे खुले ठेवले तर काही सवलत होऊ शकते। आणि ह्या ठिकाणी दुसरी सूचना म्हणजे ही आहे की सर 14 तारखेचा जे पारा आहे उन्हाचा ह्याचा विचार करून जर शक्यतो नगरपालिका आणि MSCBनी सहकार्य जर केलं तर जयंती संध्याकाळी जर निघली तर फार आनंदाची गोष्ट आहे। नाही परंपरा तर आहे सर,
पण नवीन काहीतरी त्याच्यामध्ये जर उन्हाचा पारा जर बघितला, बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी परभणीमध्ये भरपूर ट्रेन त्या संध्याकाळी निघतात, नांदेडमध्ये निघतात. मग पूर्णामध्ये जर थोडंसं सहकार्य पोलीस प्रशासनाने आणि MSCBने या सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलं, लाईटाची व्यवस्था जर नगरपालिकेने केली, तर आम्ही संध्याकाळी 5-4 वाजता तसं आम्ही जयंती काढण्याचा प्रयत्न करू. मर्यादा आहेत, त्या मर्यादेबद्दल मी नक्कीच बोलणार नाही. काही असेल ज्या आवश्यक गोष्टी त्या त्यांनी करायलाच पाहिजेत आणि नक्कीच करतील. त्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे बुजवणं असेल, रस्त्यामध्ये पडलेल्या गिट्टी, वाळू, विटाचे तुकडे असतील, हे काढावेच लागतील. सर्वप्रथम ज्याचे कोणाचे आहेत त्यांना तोंडी लेखी शक्य असेल तर नोटीस द्या, सांगा सकाळी दिलेली आपण. त्यांनी काढलं तर ठीक आहे, नसेल तर सर्व जप्त करून टाका, आपल्या नगरपालिकेत आणून टाका. आणि जर फारच खर्च येत असेल तर खर्चसुद्धा त्या संबंधितकडून वसूल करायची आपल्याला तरतूद आहे. तर तशी वेळ येऊ नये असं पहा, परंतु हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. विशेषतः MSCBचे कुठं बरेचसे लोंबकाळलेले वायर असतात आणि डीपीचा प्रश्न, डीपी उघड्याच असतात. तर तुम्हाला सक्त सूचना आहे, प्रत्येक डीपीवर तुमचा जनमित्र नावाचा फोन असतो, त्याची लेखी आदेश काढा, तो ड्रेसवर असावा, त्याच्याकडे ओळखपत्र असावं सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्या ठिकाणी तात्पुरता लाईट घेऊन त्यालाही प्रकाश असावा, नाही तर तोच अंधारात तिथं डीपीमध्ये रगडा असेल तर उपयोग नाही. त्याला एक तात्पुरता बल्ब लावून काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे. या गोष्टी तुम्ही कराव्या, त्याची ऑर्डर एक करून तहसीलदार साहेबांना, मुख्याधिकारी साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला एक आदेश द्या, त्यांचे नंबर टाकून द्या. तर जिल्हाधिकारी साहेब म्हणले चालू नंबर द्या, ठीक आहे, मी सांगत नाही आता, पण त्याचा नंबर टाकून द्या. इकडे तिकडं कुठं गेला आणि प्रत्येक ठिकाणी किमान 2 लोक नेमा. टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल काय बघा, ग्रामीण भागामध्ये शक्यतो 14 तारखेला जयंती नसते शक्यतो, तर ग्रामीण भागातले पूल करा इथं. जेव्हा ग्रामीण भागात असते तेव्हा इकडचे तिकडे द्या, ते आपल्याला करावंच लागेल. तर या गोष्टी नक्कीच होतील. मोबाईल टॉयलेटचा प्रश्न निर्माण केला, खूप चांगली गोष्ट, मी नोंद घेतलेली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे नगरपालिकेकडे मोबाईल टॉयलेट नाही, परंतु गंगाखेडला आहे, पालमला आहे. आता त्या दिवशी असल्यामुळे तिथं शिफ्ट करणं शक्य नाही, पण काही ग्रामीण भागामध्ये आहेत. तुम्ही थोडीशी माहिती घ्या, गरज पडली तर मी माझ्याकडनं पत्र देतो. काही मोठ्या धार्मिक स्थळ जे आहेत ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स आहेत. नसेलच तर प्रायव्हेटमध्ये उपलब्ध करून घ्या, काही अडचणी आपण 2 दिवसात त्याचे पैसे देऊन टाकू. तर मोबाईल टॉयलेटचा पण विषय हे करू. आणि जास्तीत जास्त उत्साह फक्त एक अधिकारी कर्मचारी म्हणून आमचीही जबाबदारी अशी आहे की त्यात सहभागी व्हावं. जयंतीमध्ये जयंती कार्यमध्ये त्याची आपली ड्युटी लागली, रात्रभर आपल्याला बसावं लागतंय, नाईलाज आहे असं कुणी वाटून घेणार नाही असं मला वाटते. आपल्याला ते उत्साहात सहभागी होण्याची एक संधी आहे. या पद्धतीने आम्ही पण त्यामध्ये उत्साह सहभागी होऊ. काही कार्यक्रमात असतील तर सांगा, आम्ही पण त्या ठिकाणी नक्की येऊ, आम्ही आनंद घेऊ त्या कार्यक्रमाचा आणि आमचाही सहभाग नोंदवू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि कोणत्याही वेळी कुठलीही अडचण असेल प्रशासनाबद्दलची किंवा कोणत्या डिपार्टमेंटबद्दलची, पोलीस प्रशासन आपल्याला माहिती आहे सक्षम आहे. काही लोकांनी सांगितलं की गोंधळ घालणाऱ्या लोकांना उचला, नक्कीच उचलतील. फक्त ते त्यामुळे त्याला उचलल्यामुळे त्या दिवशी पुन्हा आणखी काहीतरी गोंधळ होण्याची एक भूमिका असते, असं बाकी वेगळा काही विषय नसतो. त्यामुळे तेही काम होईल, परंतु तशी वेळच येणार नाही हे मी अपेक्षित करतो. आणि यांनी जोगन साहेबांनी सांगितलं, पण मला आणि तहसीलदार साहेबांनी